मजेत असाल तर तुम्ही माझा कालचा ब्लॉग बघितलाच असेल आहे ना. आमच्या सम्राटला अजून बरं वाटत नाही आहे. सम्राटला रात्री जास्त होळी खेळल्यामुळे एवढा ताप आलेला रात्री आणि खोकला पण. तो ऑलरेडी आजारी आहे, त्याचा डोळा आला आहे. त्याच्यामुळं शाळेत पण 2-3 दिवस झाले गेला नाही आहे. तर स्कूलच्या टीचर पण आय थिंक ब्लॉग बघतात, त्यांचा नंबर आहे तिथे. आपण काय बोलणार नाहीत, नाही तर त्यांचा फोन येतो. आणि क्लासचे टीचर तर रोजच कॉल करतात काय झालं म्हणून. तर क्लासच्या टीचरांचा पण फोन आला होता. तर काय झालं म्हणे, म्हटलं काय नाही झालं, बरं वाटत नाही म्हटलं सम्राटला. म्हणजे ठीक आहे चालेल, म्हणजे डोळे आलेले त्याच्यावाले. काल डोळे आले असं बोलले आणि सम्राट लगेच त्यांना होळी खेळताना दिसले असं काय. कारण की क्लासच्या टीचर आमच्या इथंच राहतात ना गल्लीमध्ये, त्याच्यामुळे सांगितलं नाही टीचरनी बघितलं. म्यूट कर ना आवाज. टीचरांनी बघितलं आणि मग टीचर असे बघायला लागले त्याच्याकडे. लगेच सम्राटने अशी मान केली. क्लासच्या टीचरांना सम्राट लय घाबरतो. तर कालचा तुम्ही आमचा ब्लॉग बघितला असेल होळीचा. चाळीतली होळी कशी असते ती तुम्हाला आज माझ्या ब्लॉग मध्ये म्हणजे बघायला मिळाली असेल कशी असते. तरी मी असे काही शूट आहेत. मला ज्यूस आणलं होतं ना होळीमध्ये, आणलं होतं होळीमध्ये ज्यूस पप्पाने आणलेला. मग कशासाठी आणलं होतं? हा, होळी ज्यूस आणलेला. मग सम्राटला सर्दी झाली. सम्राटचा कलर बघा अजून पण उतरला नाही, लाल लाल पूर्ण कलर लागला तोंडाला पण. तर मी काय बोलत होती, हा, चाळीतली जी होळी आहे ती तुम्हाला बघायला मिळाली असेल. पण असे काही इश्यू आहेत, मी अजून शूट नाही केले कारण की मी रोडावरती होती. तर माझ्या दिरांसोबत जेव्हा मी खेळत होती तेव्हा फोन माझा तन्मयकडे होता. तन्मयने खिशात ठेवलेला याच्यामध्ये कागदामध्ये, जेणेकरून पाणी नको पडायला त्याच्यामुळे. तर नंतर शूट करायला घेतलं. जेव्हा आम्ही आमच्या गल्लीत गेलो तेव्हा शूट करायला घेतलं. होळी आम्ही खेळत होतो. तर मला होळी तन्मय शूट कर बोलली, होळीच्या आपण दाखवू चाळीमध्ये. तर जस्ट एक एन्जॉय म्हणून होळी आम्ही हे करतो. लहान मुलांचं पण खूप असतं चांगलं खेळणं. तर याला तर या पठ्ठ्याला ते बरं नसताना सुद्धा हा खेळला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी याला ताप पण आला आणि आज सकाळी परत दवाखान्यातून जाऊन घेऊन आले. कशी वाटली आमची चाळीतली होळी मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही खूप दिवसापासून बोलत होते माझी मम्मी नाही दिसत. मी तुम्हाला म्हणलं जसं की मम्मी जॉबवरती असते, तर मग मम्मीला जास्त वेळ नाही भेटत, त्याच्यामुळे मम्मी दिसत नाही ना. आता रिसेंटली थोडं तिचं पायाचा प्रॉब्लेम पण झाला आहे ना, त्याच्यामुळे ती शिड्या चढ उतर करत नाही. माझ्या घराची शिडी तर तुम्ही बघितलीच आहे, अशी वरती डायरेक्ट. आणि तिच्या घरी जरी चढलं तरी तिच्या घरी पण शिड्याच आहेत. म्हणून ते जॉबवरनं आल्यावर चढ उतर मग ती करत नाही. बरं, मम्मीसोबत मी काल खानदेशी भाषा बोलवली, तुम्हाला कशी वाटली? मी ब्लॉगमध्ये खानदेशी बोलत जाऊ की नको, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज की मी बोलू की नको बोलू. कसं वाटतं तुम्हाला, समजते नाही समजत? कारण की माझे काही फॉलोअर जे मराठी आहेत त्यांना खानदेशी समजत नाही. आणि जे खानदेशी आहेत ते म्हणतात की तुम्ही मराठीत बोलण्यापेक्षा तुम्ही खानदेशीत बोला. सो मम्मी आणि मी जेव्हा बोलत असते खानदेशीमध्ये तेव्हा माझ्या फॉलोअर्स म्हणजे तुम्हा लोकांना खूप आवडतं. तर त्याच्याबद्दल थँक्यू. हेच बघा मध्ये काय चालू, मध्ये मग आमचं तन्मय पण लय होळी खेळायला आहे. बघू शकता तुम्ही, तन्मयने फोन धरून ठेवला. लय होळी खेळायला, एवढी होळी खेळलो आम्ही, एवढी होळी खेळलो अक्षरशः आज पूर्ण अंग दुखत होतं. आणि काल जेव्हा होळी खेळून आलो तेव्हा आम्ही गरम पाण्याने, म्हणजे मी तर गरम पाण्याने आंघोळ केली, एकदम कडक. डोकं वगैरे असं धुतलं. मी ऑलरेडी तेल लावून गेलेली खाली. मम्मीने तुम्ही बघितलं असेल सकाळी की मी रात्रीचा जो ब्लॉग टाकला अर्धा, त्याच्यामध्ये मम्मीनी तेल लावलेलं केसांना. म्हटलं असं पण उद्या. आणि मी ॲक्च्युली खेळायला नव्हते जाणार होळी, पण घरी ते पोरं आले त्याच्यामुळे मला जावं लागलं. म्हटलं जाऊ दे आता, पूर्ण कलरने भरलेली पण आहे आणि फोर्स पण करत होते चल म्हणून. आणि वरनं घरामध्ये अंडी बिंडी फुटलेली, त्याच्यामुळे मग आम्हाला जावंच लागलं. तर आता वाजलेले आहेत 2 आणि काम बिम तर सगळं झालेलं आहे माझं.
तर काम झालंय, त्याच्या पप्पांची वाट बघते जेवायला. पप्पा रिक्षा करून आणि पप्पा रिक्षात बसतोय आणि कॅरम खेळतोय. माझ्या नवऱ्याला लुडो खेळायची लय आवड आहे, तर मग ते काय करतात, लुडो खेळतात. तर हा शहाणा चाललाय खाली बघायला की लुडो खेळतात की काय करतायत म्हणून. तर जेवण माझं झालेलं आहे. मी चपात्या आणि चिकनची भाजी बनवलेली होती, तर त्यांचं राहिलेलं आहे. मी चिकन नाही खात जास्त, म्हणजे मी अंडा तळून खाल्लं. त्यांची वाट बघते, ते त्यांना येऊन जवळजवळ अर्धा तास झाला आहे खाली येऊन, पण अजून हा माणूस घरात नाही आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी मला बोलायची होती माझ्या बिझनेसबद्दल. ती म्हणजे अशी की मला खूप लोक कमेंट करत होते आणि फोन आले तर, म्हणजे मी असिस्टंट जी ठेवलेली आहे फोनसाठी, किंवा मुलगा मुलगी ज्यांच्याकडे फोन असतो तेव्हा ते बोलतात, त्यांचं म्हणणं असं की शॉप कुठे आहे, आम्ही शॉपवर व्हिजिट करतो, शॉपला आम्ही येतो म्हणून. तर विषय असा झाला, माझ्या मिस्टरांचा, माझा, आमच्या सगळ्या म्हणजे मी सगळ्यांचं मत घेतलं की काय विषय, म्हणजे असं की आपल्या शॉपचं काय करायचं, नेमकं कसं ओपनिंग करायचं किंवा काय. तर त्या गोष्टी डिस्कस केल्या. तर असा झाला विषय की शॉपला म्हणजे आमच्याकडे रेंट जो आहे तो आहे 25-30 हजार रुपये आहे, आणि भाडं 25-30 हजार असल्यामुळे त्यांना डिपॉझिट 1 लाख रुपये पाहिजे. तर 1 लाख रुपये डिपॉझिट मी कुठून घेऊन येऊ मलाच समजत नाही आहे. बरं, मला वाटलं छोटं मोठं जरी भेटलं तरी मी घेईन शॉप, बट मग भेटणार कुठे, कारण की आमच्या इथे आता कसं एरिया वाईज जे असतं ते पैसे असतं, म्हणजे जसं डेव्हलप तुमचं एरिया असेल त्यानुसार पैसे, फीज किंवा जी काही गोष्ट असेल. तर आम्ही विचार करत होते 1 लाख रुपये त्यांना डिपॉझिट द्यायचं आणि 25 ते 30 हजार रुपये भाडं आहे जर तुम्ही गाळा थोडा मोठा घ्यायला गेला तर. मग विषय असा झाला आमचा की मिस्टरांना मी बोलले, म्हटलं आपण सध्या घरातूनच ऑनलाईन करूया जोपर्यंत बिझनेस बसत नाही तोपर्यंत, कारण की पैशाचा विषय आला तर आपल्याला घर भाडं देणं येतं, लाईट बिल हा आले, हे रिकामे आले रिकामे. कॅरम खेळत होता. बघितलं रिक्षामध्ये बसून कॅरम खेळत होते. झालं कॅरम खेळत? अरे मी कॅरम खेळत होतो. खोटं बोलायचं असं हे काय का? हा खेळतो मग थोडासा खेळला. कॅरमच खेळत होते. अरे पागल नव्हतो खेळत रे, मग कॅरम काय खेळत करत होतो काय होते? मग काय करत होते? काय करत होते? आलो मी आत्ताशी. तिने त्याच्या मम्मीला मध्ये कॅरम खेळत होता आणि गेम खेळत होता. कॅरम आणि गेम खेळत होता ना, बघितलं मी. थोडं बघायचं. अरे असं खोटं बोलायचं नाही सम्राट. थोडं माहिती. रिक्षामध्ये बसून असा टाइमपास करत असता म्हणून यांना बडबड करते मी. काय त्यांना बिझनेस बद्दल सांगत होती. थांब दादू, काय business? की पैसे किती काय चालले, घर भाडं पण आलं, सगळ्या गोष्टी येतात मॅनेज करायच्या वेळेस. मग असं ठरवलंय की घरूनच ऑनलाईन सध्या करायचं, असं त्यांना सांगत होती. म्हटलं घरून ऑनलाईन करू आणि मग नंतर जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा काय झालं, बरं वाटतं आता? स्टार्ट. हा लागतो. हा लागतो. बरं आहे ना आता? हा. अंग थोडं थंड झालं, गरम. आता काय कर, तू बाहेर कशाला उन्हाचं जाऊ नको. घाण बघा, डोळ्याची घाण जात नाही. अरे पागल, ते डोळा आलाय, कसं होणारच आहे ते. होणार आहे पण तो पुसत पण नाही. ते पुसून पाणी काढायचं आलं ना, ना. असं तुला मी असं रुमाल दिलेला कुठे रुमाल पुसतो ना. वल्ला कर रुमाल, आणि रुमालाने हे कर. पुसतो रुमाल आहे. तुझा रुमाल कुठे आहे? नाही आहे. तुम्हाला जेवायचं नाही जेवायचं तो का, तो निळा रुमाल आहे, तो का काट फ्रावर खोल, याच्यामध्ये. कर ओपन कर, कर ओपन. तो बघ दिसला, पहिलं वल्ला करून पुसते का? झटकून घे पहिले. हा, आपल्याला झटका लागलाय झटकून घे म्हणलं ते. हा, जेवण खाऊनची काय आठवण चल ना नाही. जेवू दे ना. मग उठा घ्या जेवण देणं. अरे जा, तर आले अरे जा, मस्त आहे ना, जेव्हा बघा यायला मस्त सुचत असतं, असे खपाखप मारतात ना. जा जेवण घे खावं. डोका मग जाऊ नको म्हणा मला. अरे पाय तिकडे पळतात काय पळतात. हा, जाऊ नको म्हण डोका मग सांगितलं होय. पुसतो मला. हा सावकाश पुस. वल्ल करून आणतो, फक्त इथं लावतो, डोळा इथं आलाय लावतो इथं. मारू का दादूला? तू फक्त हो बोल. हो बोल, बोलू बोल ना. हो
हो बोल ना, मला बघू दे ना काय कोयता बिता आणता का काय. बोल हो बोल. बोलणार आहे हो. सम्राट 2 मिनिटं थांब ना. हा सम्राट मारू का? बस हो बोलला का? मग हो बोलला. चला मग करा काय मारू करायचं. नाही. बिडा नको. हे बघ सम्राट परत हे बघ. बिडा. पुसणं बघा डोळा. मी म्हणजे डोळ्याला पण टच होत नसेल काही, असा डोळा पुसतो. होतोय. गवट डोळ्याला तरी टच होतंय का काय? होतोय. स्कूलला किती दिवस गेला नाही? बोल जरा, स्कूलला किती दिवस गेला नाही? 5. हसतोय निर्लज्जासारखा आज. बोल एकच दिवस आजच सुट्टी घेतली आहे आणि 2 झाल्या. बोल 2 सुट्ट्या झाल्या. 2 सुट्ट्या झाल्या. बोल तब्येत बरी नाहीये, ताप येतोय, डोळा आलाय ताप येतोय, डोळा आलाय. आणि मग मग अभ्यास पण करायचा. खेळताना नाही पोट दुखत, डोळा येतो. बोल मी आराम करण्यासाठी घरी कसा आहे. तुमच्यावर मी गेला आराम असेल काय करून माहिती. घातलीये. बोल आराम नाही मला म्हणून मी घरी थांबलोय. बरोबर आहे, तुमच्यावर गेलाय. काय हा मग बोल मला डोळा आलाय. जर मी तसाच डोळा घेऊन शाळेत गेलो तर दुसऱ्यांना पण होणार तसं. नाही होत कोणाला. बोल होतो. नाही होत या गोष्टीत नाही इंटरेस्ट तुला लगेच. नाही होत म्हणलं तर लगेच म्हणतो होतोय. त्याला है माहिती आहे सगळ्या गोष्टी. मम्मी तुम्ही काय हिरो ना दिसायला लागले. मी तुला काय बोललो का? ते काल केसांची वाट लागलेली ना काल. परत या. बघा हिरो त्यांना असं वाटतं मी जॉनी. अरे एडी हिरो नाही. जॉनी लिव्हर काल बघ काल केसांची पूर्ण वाट लागलेली होती. मग आज सेट झाले. हे काय हे दिसत नाही. बाई. तुझ्यावर हे असं टकलं जोडलं की माझं टकलं माझ्या वडिलांसारखं आहे, माझ्या आईसारखं. हे बाई, आता भाग्यवान तू बघ याला पण टकलं आहे का बघ. नाही पट्टा आहे. पट्टा आहे. ज्याचं टकलं असतं तो भाग्यवान असतो. कोण बोललं तुला? मी बोलतो. अरे कोण हे? ज्याचं टकलं असतं तो भाग्यवान असतो. आता कोणी सांगितलंय हे? कोणी सांगितलं काय? मी सांगते. हो हो, हो. ज्याचं टकलं असतो तो भाग्यवान असतो. हा किती भाग्यवान असला पाहिजे तन्मय. तन्मयच्या घरात मग सगळेच भाग्यवान आहेत की. गव्हर्नमेंट नोकरीला आहेत सगळे. तन्मय, तुझ्या घरात गव्हर्नमेंट नोकरीला नाहीत सगळे. कोण कोण मग आहे? तू भाग्यवान नाहीये. कोण कोण आहे? मग पप्पा आहेत, चुलता आहे. विचार ना. हा बोल काय कोण कोण आहे? पप्पा अंकल. हा तुझा पप्पा जातो कामाला तिथं? तुझा अंकल जातो? कोण बोलले? जातात का आम्हाला सगळे? विचार टीएमसी मध्ये जाता का? विचार जिथं कामाला आहे तिथं. टीएमसी मध्ये जातात का? नाही जात. आता बोल पुढं. त्याचं काय चाललंय? फिरत आले हो. कळलं तुला? मी असं ऐकलं की कोणतरी येणार आहे म्हणून कुठं येणार आहे आज. हा मला पण वाटते आपण जायला. आज? कोण येणार आहे? कोणतरी येणार आहे असं वाटलं मला. मामा येईल. हा? कोणता मामा? बोलतो मामा. टिकूदाजी मामा. डिगुदाजी मामा? तुझा डिगुदाजी आहे का? डिगुदाजी मामा नाही, डिगू झालं सॉरी. मामा म्हणत आहे फक्त. सगळे त्यांचं नाव कसं आहे म्हणजे यांच्या आत्याचं मुलं कहना क्या चाहते हो? मुलगा आहे ना यांच्या आत्याचा. तर मग आमच्या नंदीशी लग्न झालेलं आहे म्हणजे नात्यामध्येच आहे. तर लहानपणापासून त्यांना डिगुदाजीच बोलतात सगळे. डिगुदाजी डिगुदाजी डिगुदाजी. तर इवन आता घरामध्ये जसे ते सारखं कोणाचं तोंड डिगू, तर अक्षरशः मी पण डिगुदाजी बोलायला लागले. माझ्या तोंडातून पण कधी कधी निघून जातो डिगुदाजी आहे घ्या ना. भाव नाही निघत डिगुदाजी. मी कधी कधी हे होऊन जाते की अरे असं असं बोलू. पण कधी कधी लक्षात असतं, कधी कधी नसतं. हे पोरं नेहमी बोलत असताना अजून ऐजिन एवढं देतं बोलायला. ऐजिन ऐजिन कामावरले तुझे? तुमच्या आणि का आळसपणा सगळे काम. अरे काम करून आलोय मी. आता गेले 12-1 वाजता म्हणे काम करून आले. काम करून आलो ना. एक काम केलं घरी आलो. मग बस जेवायला. जेवायचं मग जेवतो परत जाईन कामाला. चिकनची भाजी आहे, चपाती आहे. बघ मला बोलती चिकनची भाजी खा. सांग आहे ना दादू? आहे की नाही दादू? दादू आता अभ्यासाला बसणार आहे. हा अभ्यासाला बसणार आहे ना. नाही. अरे पण तुला आता बरं वाटतंय ना? नाही. झोपू काय मग? अरे मग आता तू काय बोलला मला बरं वाटतंय? नाही मम्मी. काय
तू बोलला नाही आम्हाला बरं वाटतं मी अभ्यास करतो. नाही मग काय बोललो तू? असं बोललो होता तो. काय बोलला होता मी? अभ्यास नाही बोलला. मग काय बोलला? मी बोललो की मला बरं लागतोय. आज स्कूलला नाही गेलो आणि क्लासला पण नाही गेलो मी. पण बरं लागतंय ना तुला आज? पण हा मम्मी मला परत मला होईल ना. काय होईल तुला? आता काय नाही होत. आता डोळा बघ मोठा दिसतोय तुझा आता हे बघ. मोठा हा आता मोठा छोटा दिसतोय. दिसतोय मला. अरे मोठा दिसतोय ना हो. बोल, एक डोळा बारीक दिसतोय, एक मोठा दिसतो. मोठा दिसतोय ना. बोल, जो दुखतोय तो डोळा बारीक दिसायला लागला. हा अब सांग. हे थोडा दिस बारीक आहे. आणि लाल झालाय. हा लाल झालाय पण. लाल झालाय माझं. दाखव इकडे ये. आणि काय बोलशील? दुखतोय. दुखतोय माझं. लाल हे लाल मला आणि दुखतोय मला. दुखतोय मला. हे बघायचं लाल आहे. त्याचं बघ ना. अरे माझा नाही, त्याचा डोळा दुखतोय. अरे माझं तुझं काय? ब्लॉक तुझं काय आहे इथं? तिथे. तुझं इथं काय काम आहे? आणि तुझं काय काम आहे इथं? काय दिली का पप्पी परत? किती वेळा पप्पे देता वय अशा? कामावरती काम करता का नाही? हेच करत बघा ते डोळ्याचं माझ्या तोंडाला लावतो बघितलं. सम्राट तसं नाही करायचं. बरं डोळ्याला ओलं केलं माझ्या याला लागावं लागलं बघा. लावत नाही होता. हे कर ठेवत होता. खोटं कसं बोलतो रे? कसं असं सगळं जमतं रे पप्पावानी तुला सगळं? सम्राट, हा जेवली मम्मी? जेवले. नक्की? कन्फर्म का खोटं बोलतोय? पप्पा नाही म्हणतो. जेवली? काय खाल्लंय? अंडा खाल्ला, चपाती खाल्ला आणि आणि भाजी खाल्ली. कसली भाजी खाल्ली? मम्मी माहिती नाही मला. माहितीच नाही. माहिती नाही. तू काय बोलला मग जेवली म्हणून? जेवली पण पातळी भाजीची दुसरा कलर आहे त्याचा. दुसरा कलर आहे. भाजीचा दुसरा कलर आहे तो कलर त्याला समजत आणि नाही. तू जेवला का नाही? का नाही जेवला? पप्पा का नाही जेवला मला ते सांग. पप्पा नाही, का नाही जेवला? पटकन बोल. त्याचा डोळा दुखतोय ना मग. डोळ्याचा आणि जेवणाचा काही संबंध मग आहे आहे ना का? बाबा संबंध. बोल लवकर. जेवताना डोळा हलतो ना असा मग दुखतो आहे ना. असं जेवला ना का नाही असा. जेवला ते सांग मला. पप्पा असा डोळा हलतो. तन्मय दादा प्लेट आला ना. मग तन्मय दादाशी काय संबंध तुझा? का रगडा चारतो म्हणून का? हा तन्मय दादा आला ना शाण्या. बरं लाड आहे तुझा तन्मय दादाकडं. काय ड्रॉक्का रिंगटोन पण चेंज करत नाही. तन्मय सांग बरं काहीतरी. तनु तू एवढा गोरा कसा दिसायला लागला? कोणती? चंतूर. अरे अरे चंतूर बा. साबण लावली बघ, चंतूर. माझं काय खरं नाही. माझं लय गोरा दिसतोय तू. हा? आता लय गोरा दिसतोय तू. आता बघा आता तन्मय- काला होता ना. हं? काला होता ना. काला तू आहे तो नाही. मम्मी पहिले हे साबण लावणार ना अजून गोला झालं ना. मग तू पण लाव संतूर साबण. मला मस्त आण ना मग साबण. ओ त्याला संतूर साबण घेऊन ये, त्याला गोरं त्याला व्हायचं. बोल, मला गोरा नाही व्हायचं. त्याला बोल. बोल, नजर लागती. नाही तर काय सुंदर तुमचा पोरगा. नाही मला घ्यायचंय. काय करते? काय बोलले? काय काय बोलले का? काय बोलले का दादू पप्पा? पप्पा काय बोलले का? पण मी काय बोलते जेवताना टीव्ही बघणं गरजेचं आहे. तू ज्या वेळेस जेवताना असं मी नाही बघत ते. मी बंद केलं ते बघणं. मग काय झालं? काय म्हणणं? जेवा ना गपचूप जेवत. मग काय म्हणणं काय तुझं? नाही बोलायचं जेवताना. बोल काय? अरे अरे नाही बघायचं दुसरीकडे लक्ष जातं ना. अरे माझं लक्ष फक्त आहे ना एक इथं आणि तिथं. अरे मी काय सांगे रानू जेवणा काय नको सांगी राहिनी. जेवणा मराठी टाइमले बोल, टीव्ही शहाणपणावरती आहे. काय बोलले? मराठी बोल.
मी खानदेशी तर मी खानदेशीच मग बोलसू जर एवढंच लागे राहील तर करायला नव्हती बायको तशी समज नका हा मग त्यावेळेस तू माझ्या संग खानदेशी बोलत होती का? तेव्हा खानदेशी बोल राहील तू का म्हणजे माहिती होतं ना रक्त रक्त मग खानदेशी आहे. हा मग निषेध जाहिरात जाहिरात निषेध जाहिरात. निषेध ते करा यांच्यावरती कारवाई. बघा मला काय बोलतात खानदेशी मी बोलायचं नाही. अरे मी खानदेशी तुम्ही बोलतो ना भाऊ असं कसं बोल राहा ना तू हा हम्म. तुला काय प्रॉब्लेम होता असेल तर तू मग तू बोल नको ना हम्म. तू ऐकू नको तू काय ना बोया घाली सम्राट तिला बोल मराठी बोल बोल दादू. तो बोलणारच नाही काही. भाजी कशी व्हायची मम्मी बघ टिकतो भाजी चांगली झाली आहे. खानदेशी मा बोला बरं जर अशी सोनी भाजी चांगली व्हायची खायको बोला ना खायको. म्हणा भाजी चांगली व्हायची म्हणा खानदेशी मा काय आहेस तुमले खानदेशी मधलं काय नाही हम्म? काय नाही. खानदेशी बायको कराने तर गच्चा हाऊस होती मग काय झालं? मग खानदेशी आहे म्हणूनच लग्न करायला म्हणा सोबत खानदेशी आहे म्हणून बरं वाटलं ना का बरं वाटलं ना अड्ड्यातोड राहणार तर हम्म? बरं वाटलं ना का हम्म. मग काय काय प्रॉब्लेम होस खानदेशी भाषानं तुमले प्रॉब्लेम काय होस बायको तर खानदेशी करा नव्हती मग प्रॉब्लेम काय होस मला कळत ना. काय नाही समजत. आता या माणूसनं मन संगे काढेले 10 ते 9 वर्ष 9 ते 10 वर्ष 9 वर्ष चालू आहे तर मग या माणूसला खरंच खानदेशी समजत नशील का. मी तो रोज घरमा खानदेशी बोलस मन माय संगे बोलस दादा सगळ्या गोष्टी संगे खानदेशी आहे म्हणूनच लग्न करेल मन मला कळत नाही काय नाही कळत. मला एक सांग तुझा भाऊ स्वतःचा तो तरी खानदेशी बोलतो का ते सांग. आता माझा भाऊचा विषय असा आहे कसा? माझ्या काकाच्या मुलाचा पण भाव म्हणजे आहे त्याचा पण विषय असा आहे ॲक्च्युली या लोकांनी कधी मम्मी पप्पा सोबत खानदेशी बोललेच नाही आणि यांचा जन्म झाला ना यांचा जन्म झाला ना तर तसे आम्ही इकडे मुंबईमध्ये आलो आहे आणि मुंबईमध्ये आलो तसं मग तुम्हाला माहिती आहे जसं एरिया असतो तसं आपलं वागणं असतं बोलणं असतं किंवा शिस्त लागणं असतं. तुम्ही जर एखाद्या टपोरी किंवा एकदम घाणेरड्या परिसरामध्ये राहत असाल तर ती वागणूक तुमच्यावरती जाते. तर आता इथली मुंबईची वागणूक आणि वरनं आम्ही अशा एरियामध्ये राहत होतो की एकदम शांत कोणाशी कोणाचं काही घेणं देणं नाही काय नाही. तर माझा भाऊ कधीच मम्मीसोबत खानदेशी बोलला नाही जे ते म्हणजे बाहेरचं त्याला म्हणजे हे लागले हवा म्हणजे बोलण्याची पद्धत सगळ्या गोष्टी. आता जसं की हे एका गल्लीत राहत होते तर यांना गल्लीतली बोलायची सवय आहे. काय करत्या कुठं जात्या काय खात्या काय पित्या असं तर असं लागतं. आणि आमचे पप्पा कसं आमचे मराठी असल्यामुळे आम्ही पप्पांशी मराठी बोलायचो आणि मी मम्मीशी खानदेशी बोलायची. आणि माझ्या वडिलांचं पण असंच होतं त्यांची मम्मी खानदेशी होती आणि पप्पा मराठी होते. तर विषय असा होता आता मम्मी खानदेशी आता मी पण खानदेशी आहे म्हटल्यावरती आता लग्न तेच म्हणून केलं ना मग कशाला उगाचच काय विषय वाढवायची काय गरजच नाही ना तुम्हाला. तर विषय असा खानदेशीचा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मैत्रिणींनो मी खानदेशी बोलावं की नाही बोलावं. खानदेशी बोलावं मी तर तुम्हाला वाटत असेल जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमा नक्की सांगा आणि नशीन आवडत तर ते बी कमेंटमा सांगा. मन नवरा तर मनच खानदेशी बोलू नको पण ऐकायला तर गच्ची आवडच पण ठीक आहे कोणी दावत नाही असं. ब्लॉगमा ते मला एंडमा सांगा कसं काय ते. मुंडी काय आलं राहणे. ब्लॉग आवडणार असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे आमना खानदेशी मधला ब्लॉग बघत राहा. काय ना